1 ऑगस्टपासून UPI मध्ये बदल होणार आहेत। वारंवार बॅलन्स चेक करणं आणि मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणं यावर दंडात्मक कारवाई होणार आहे। तुम्ही जर UPI वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे। UPI सिस्टीमचं व्यवस्थापन करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIनं नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत, जेणेकरून सिस्टीमवरील दबाव कमी होईल। तसंच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत। तर या नवीन नियमानुसार पेमेंट फेल होणं किंवा विलंब यासारख्या समस्या कमी होतील। 1 ऑगस्टपासून तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा तुमचा बॅलन्स तपासू शकाल। तुम्ही तुमच्या बँक खात्याची लिस्ट फक्त 25 वेळा पाहू शकाल। सिस्टीमवर जास्त भार पडू नये म्हणून UPIनं हा बदल केलाय। ऑटोपेमध्येही UPI बदल करणार आहे। तुमचे EMI, SIP आणि OTT सबस्क्रिप्शन सारखे UPI ऑटोपे व्यवहार आता फक्त नॉन पीक अवर्समध्येच प्रोसेस केले जातील। सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत आणि रात्री 9:30 नंतर ऑटोपे व्यवहार पूर्ण होणार आहेत। याचा अर्थ असा की जर तुमचं नेटफ्लिक्सचं बिल सकाळी 11 वाजता कापलं जात होतं तर आता ते लवकर किंवा नंतर कापलं जाऊ शकतं। म्हणून पेमेंट फेल होऊ नये यासाठी तुम्हाला रिमाइंडर सेट करावा लागेल। तिसरा बदल म्हणजे ट्रान्झॅक्शन फेल बाबत। जर तुमचं UPI पेमेंट अयशस्वी झालं तर तुम्हाला त्याची स्थिती तपासण्यासाठी फक्त 3च संधी मिळतील। प्रत्येक प्रयत्नादरम्यान तुम्हाला 90 सेकंद थांबावं लागेल। सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी हा बदल करण्यात आलाय। आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आता तुम्हाला पैसे पाठवताना नेहमी रिसिव्हर्सचं नाव दिसेल। यामुळे चुकीचं पेमेंट टाळण्यास मदत होईल। हा फसवणुकीविरोधात एक अतिशय चांगला उपाय आहे। याचा अर्थ असा की आता तुम्हाला पेमेंट करताना अधिक काळजी घेण्याची संधी मिळेल। UPIवर कोणताही GST नाही। युजर्ससाठी 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचं पेमेंट देखील मोफत आहे। व्यापाऱ्यांना काही वेगळं शुल्क द्यावं लागू शकतं, परंतु याचा तुमच्या नियमित ट्रान्सफरवर परिणाम होणार नाही। सर्व्हरवरील दबाव कमी करण्यासाठी आणि व्यवहार करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून NPCIनं हे बदल केलेत। त्यामुळे येत्या काळात UPI वापरताना ग्राहकांना सहजपणे आपले व्यवहार पूर्ण करता येणार आहेत। अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।